सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहु वाव पोटी समर्थाचे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, विठ्ठला 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। पांडुरंगाक्षरो प्रथम पांडुरंगाक्षरो प्रथम दुसरे चरणा संताची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची ये, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा, निस्संग जो सन्मती, पुण्यश्लोक चितो वार करी, संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो, ऐशा संतवरा सदा शुभकरा, दांडेकरा वंदितो, विठ्ठला 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 विठ्ठला। सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच। भगवत चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगगाथेतील 4 चरणांचा अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनातील पारमार्थिक अर्थात सुखाचा व्यवहार म्हणजेच साधनेचा विचार स्पष्ट करून तद्वारे प्राप्त झालेल्या लाभाचा अर्थात साध्याचा विचार स्पष्ट करतायत। विठ्ठल 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 विठ्ठल
अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर नवी मुंबई यांच्या विद्यमाने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात नामयज्ञ सोहळा, या सोहळ्यातील या वर्षाचं हे जे 7 दिवसाचं कीर्तन पुष्प आपण गुंफत आहोत, या उत्सवातील आजची क्रमाने 4थ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आहे, 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. समस्त सप्ताह संयोजक समिती यांच्या सूचनेने आणि आमचे आदरणीय माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे भानुदास मामा बारवे यांच्या आज्ञेने सूचनेने ही हरिकीर्तन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठल 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 सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबा यांचा आहे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबा यांनी आपल्या जीवनातील पारमार्थिक लाभ सांगितला आणि तो पारमार्थिक लाभ प्रगट होत असताना, प्राप्त होत असताना त्याच्यासाठी केलेली साधना नाम व्यवहारही सांगितला आहे. काय केलं आम्ही आणि आम्हाला काय मिळालं? काय केलं? आम्ही व्यवहार केला. जो व्यवहार केलाय तो सुखाचा व्यवहार आहे, सुखाचे व्यवहारी. आणि मग त्याच्याद्वारे प्राप्त काय झालं? लाभ. आणि तो लाभही कसा आहे? सुख लाभ झाला. साधना नाम व्यवहारही सुखाचाच आहे आणि लाभही सुखाचाच आहे. परिणाम काय झाला? परिणाम व्यवहारात सर्वत्र, सर्व देशात, सर्व काळात आनंदाची अनुभूती आहे. आनंद कोंदला मागे पुढे. महाराज, हे सगळं आनंदाचं अनुभवनं तुमच्या जीवनात प्राप्त झालं. हा आनंद कोणत्या रूपाने तुम्हाला अनुभवायला मिळाला? तुकोबाराय सांगतायत, संगती पंगती देवासवे घडे. आनंदच आम्हाला देवाच्या रूपाने अनुभवायला मिळतोय. देव आनंदाच्या रूपाने आम्हाला प्रगट झालाय, तो आम्हाला भोग देतोय. आणि मग संगतही त्याची आहे, पंगतही त्याचीच आहे. शिवाय अशा नित्य परमात्म्याची पंगत, नित्य परमात्म्याची संगत आम्हाला नित्य काळे, नित्य नित्य जोडे तेची साच. बस महाराज, तो देव, तो परमात्मा, तो आनंद तुम्हाला प्राप्त झालाय. देवाने तुम्हाला स्वतःचा सुखरूप आनंद दिला. आमचं म्हणणं आहे, त्या परमात्म्याने तो आनंद तुम्हाला दिला. आतापर्यंत आम्ही ऐकले त्याने भरपूर लोकांना दिलाय. मग जो आनंद त्याने सर्वांना दिलाय तो आतापर्यंत वाटून वाटून कमी झाला असेल, तुमच्या वाट्याला थोडासाच येईल. तुकोबाराय म्हणतात, कसं शक्य आहे? का? कारण देणारा समर्थ आहे आणि समर्थाकडे कशाचीही उणीव नसते. समर्थाचे घरी सकळ संपदा, सगळ्या संपत्ती त्याच्याकडे असतात. उलट त्याच्याकडे काय नसतं असं विचारा. नाही तुटी कदा, नाही तुटी कासयाची. केव्हाही काहीही कमी नसतं आणि काहीच कमी नसतं. त्याला म्हणायचे समर्थ. मग असा जो समर्थ आहे तो आम्हाला देण्याकरता प्रवृत्त झालाय. आता आम्हाला काय कमी आहे? संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. महाराज, कळलं आम्हाला. पण तुम्ही एका क्षेत्रातलं, एका विषयातलं, एका पदार्थाच्या संबंधाने मागताल किंवा एका लाभाची अपेक्षा करताल. प्रत्येकाचा लाभ, लाभाची संकल्पना भिन्न आहे आणि त्या सगळ्यांच्या संकल्पना पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्या समर्थामध्ये आहे का? तुकोबाराय म्हणतात, का नसावं? तुका म्हणे येथे लाभाची या कोटी एकच लाभ नव्हे, कोट्यवधी लाभ म्हणा किंवा लाभाचे अनेक प्रकार म्हणा, त्या परमात्म्याच्या जवळ आहेत आणि ते देण्याचं सामर्थ्यही आहे. बहुवाव पोटी समर्थाचे. आता आम्हाला काय कमी आहे? संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगाचा अगदी शब्दशः सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलाय. थोडीशी अभंगाची भूमिका पाहिजे, प्रास्ताविक करायचं आहे आणि अभंग प्रवेश करून अभंगाचं शब्दशः चिंतन करायचं आहे. वेळेची मर्यादा आणि अभंगाचा विचार, अभंगाचा आकार यांची सांगड घालणं तसं कमी होतं. म्हणून अभंगाचा अर्थ अगोदर एकदा सांगून ठेवला का कीर्तनकार सगळा अभंग सोडवला का नाही या भानगडीत आणि या गुंत्यात राहत नाही असतो.
तर जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्या जीवनातील पारमार्थिक लाभ सांगतायत. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. लाभ हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो. लाभाचा विचारही आपण सगळे करणारे आहोत. का? कारण लाभासाठी तर आपण सगळे कामं करतोय. प्रत्येकाला वाटते माझ्या जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे? लाभ. लाभ म्हणजेच काय? लाभ म्हणजेच फायदा. लाभ म्हणजेच नफा. लाभ म्हणजेच जे माझं आहे, जे माझ्या जवळ आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळणं, याला आपण म्हणतोय लाभ. अगदी थोडासा सूक्ष्मतेने विचार करायचा झाला तर संसारातला लाभ भिन्न आहे आणि परमार्थातल्या लाभाची संकल्पना वेगळी आहे. विठाला 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 विठाला. आपण ऐकताय संसारामध्ये लाभ कशाला म्हणतात? संसारातील लाभाची संकल्पना किंवा व्याख्या जर करायची झाली तर संसारात आपल्याकडे जे आहे आणि जे आपलं आहे त्याच्यापेक्षा इतर आणि त्याच्यापेक्षा वेगळं जे आपलं नाही ते आपल्याला मिळालं की आपण म्हणतो आपल्याला काय झाला? लाभ झाला. म्हणजे जे आपलं नाही ते आपल्याला मिळणं, याला संसारामध्ये काय म्हणतात? लाभ असं म्हटलंय. पण ही संसारातली लाभाची व्याख्या फार मर्यादित आहे, फार संकोचित आहे. थोडासा विचार करून पहा. आपल्याला संसारामध्ये होणारा लाभ, ज्याला आपण सांसारिक किंवा व्यावहारिक लाभ म्हणतोय, तो लाभ सुखाचा ठरेल किंवा नाही ठरणार, तो सुखाचा असेल किंवा नसेल याच्याबद्दल शंका निर्माण होते. काय? रस्त्याने चाललाय आणि रस्त्याने चालणाऱ्या माणसाला अचानक रस्त्याच्या कडला कुठेतरी 5 रुपयाचा ठोकळा किंवा 10 रुपयाची एखादी नोट पडलेली दिसली. माणूस काय करतो? पटकन जातो आणि ती उचलतो. उचलल्यानंतर लोकांना दाखवतो का? नाही. पहिली ही घाई असते काय? उचलायची आणि खिशात ठेवायची. का? काय बरं, ती उचलल्यानंतर सुद्धा गंमत आहे. पहा, ज्याला मिळाले ना ते 5-10 रुपये मिळालेत पण ते उचलतो पहिल्यांदा कपाळाला लावतो. आज मला 5 रुपयाचा लाभ झाला, 10 रुपयाचा लाभ झाला. पण हा झालेला लाभ माणसं लोकांना सांगत नाहीत, सांगू शकत नाही. का? 10 रुपयाची नोट उचलली, लाभ झाला म्हणून लोकांना दाखवायला लागला तर तेवढ्यात तिसरा येईल, ए माझी देऊन टाक. काय लाभ राहिला? सगळा लाभ मातीत गेला. लाभ संसारातला जे आपलं नाही त्याला आपलं म्हणणं, जे आपलं नाही ते आपल्याला मिळणं, हा संसारातला अर्थात व्यवहारातला लाभ आहे. आणि हा लाभ उपयोगाचा नाही. म्हणून मला आपल्याला अगोदरच 1-2 शब्द सांगायचे, थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला कळेल. लाभ हा शब्द आहे ना, याच्यामध्ये एक लकार आहे. थोडंसं व्याकरण सांगतो. एक ल आहे, त्याला एक काना आहे आणि त्याच्या पुढं ल ला काना आणि पुढं भ. लाभ शब्द कळाला. याच्यात जवळचा आणि अगदी याच्यात सारखा दिसणारा अजून एक शब्द आपण व्यवहारामध्ये नेहमी वापरतो, फक्त त्याच्यात एक मात्रा वाढते. कशावर? लावर एक मात्रा द्यायची. काय झालं? लोभ. लाभ आहे, लाभावर एक मात्रा दिली, काय झाला? लोभ. लाभ आणि लोभ याच्यात काय फरक आहे? मात्रा. एका मात्रेचाच फरक आहे ना. कशाचा फरक आहे? एका मात्रेचा फरक आहे. सांगू, लाभ आणि लोभ याच्यामध्ये दिसायला एका मात्रेचा फरक आहे, पण असायला मात्र परमार्थ आणि संसार, जमीन आणि आसमान एवढा मोठा फरक आहे. विठाला 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 विठाला. आता ऐका, मला अगोदर हे सांगू द्या की व्यवहारामध्ये आपण ज्याला लाभ म्हणतो, परमार्थात गेलं का त्याला लोभ म्हणतात. व्यवहारामध्ये ज्याला आपण लाभ म्हणतो ना त्यालाच, म्हणजे दुसऱ्याची वस्तू आपल्याला मिळणं, याला आपण काय म्हटलं होतं? लाभ म्हटलं होतं. पण परमार्थात आलं की दुसऱ्याची वस्तू आपल्याला मिळणं, याला म्हणतात लोभ. आणि परमार्थामध्ये लाभ कशाला म्हणायचं? तर सरळ आहे, जे आपलं आहे तेच आपल्याला मिळणं, याला परमार्थामध्ये म्हणावं लाभ. विठाला विठाला. आपलं आपल्याला मिळालं हा परमार्थातला लाभ आहे आणि दुसऱ्याचं आपल्याला मिळालं हा परमार्थातला लोभ आहे. अगदी सोपं आहे, कळण्यासारखं आहे. जे आपलं आहे तेच आपल्याला मिळावं का दुसऱ्याचं आपल्याला मिळावं? जे आपलं आहे ते आपल्याला मिळावं. दुसऱ्याची वस्तू किंवा दुसऱ्याचा पदार्थ आपल्याला मिळण्याची अपेक्षा करतो ना, त्याला माणूस म्हणूच नाही, त्याला चोर म्हणावं. ही गीता माऊलीची भाषा आहे. यो भुंक्ते स्तेन एवसा अधिकम यो भिमन्येत सस्तेनो दंडम अर्हती. विठाला 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 विठाला. जे आपलं नाही पण आपल्याला मिळावं असं वाटतंय, जे आपलं नाही पण आपल्याला मिळावं असं वाटतंय, असं ज्याला वाटतंय ना तो चोर आहे.
आणि मग चोर असेल तर त्याला दंड करावा, त्याला शिक्षा द्यावी हे शास्त्र सांगतंय. म्हणजेच परमार्थामध्ये दुसऱ्याचं मिळणं हा लोभ आहे, पण परमार्थामध्ये लाभाची व्याख्या जर करायची असेल तर तो एवढाच आहे जे आपलं आहे, जे स्वतःच आहे. जे आपण स्वतः आहोत तेच आपल्याला मिळणं, याला म्हणावं लाभ. आणि मग ज्या वेळेला पारमार्थिक लाभाची अपेक्षा करावी हे सांगण्याकरता तुकोबराय प्रवृत्त होतात, त्यावेळेस तुकोबराय म्हणतात पारमार्थिक लाभाची अपेक्षा करा, पण कशी? व्यावहारिक लोभाप्रमाणे. लाभाची या सोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभे जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची आरोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा. लाभाचे आसोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाचे आसोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची या सोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. काय महाराज तुकोबारायांची प्रज्ञा आहे, तुकोबारायांची भाषा आहे. थोडंसं लक्ष देऊन पहा. हे जे चरण आत्ता प्रमाण म्हणून म्हटलंय याच्यामध्ये लाभ हा शब्दही आला आणि याच्यामध्येच लोभ हा शब्दही आला. तुकोबाराय लाभासाठी चालावं किंवा लाभासाठी मनाने चाललं पाहिजे असं सांगतायत, पण दृष्टांत अर्थात उदाहरण मात्र लोभाचं देत आहेत. विठाला 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 महाराज म्हणतायत माणसाने लाभाच्या अपेक्षेने पुढे चालावं किंवा माणसाचं मनच लाभाची या सोसे पुढे चाली मना, मना लाभाची या सोसे पुढे चाली. मनाने लाभाच्या सोसाने पुढे चालावं. कसं? मनाला लाभाची अपेक्षा असली पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये लाभ मिळण्याची अपेक्षा असली पाहिजे, त्याच्याशिवाय व्यवहार होणारच नाही. पण ती कशी असावी? जशी कृपण माणसाला लोभाची अपेक्षा असते तशी. कृपण कळतो? कृपण म्हणजेच कंजूस, कृपण म्हणजेच अत्यंत चिकट माणूस. मग खिचूस आमचे गुरुजी सांगायचे, ते म्हणायचे मग खिचूस म्हणजेच तुपात जर माशी पडली ना ती माशी सुद्धा चगळून टाकल्याशिवाय फेकणार नाही. हां, तेवढं सुद्धा तूप वाया जाऊ देणार नाही. असा कंजूस मनुष्य, त्याला जसा धनाचा लोभ असतो, दुसऱ्याचं जरी असलं तरी ते मलाच मिळावं वाटतं, तसं माणसाच्या मनाची चाल ही लाभासाठी असावी किंवा असली पाहिजे. विठाला 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 ज्ञानोबारायांची अमृतानुभवातली एक फार गोड ओवी आहे. एकाच ओवीमध्ये ज्ञानोबारांनी सुद्धा लाभ आणि लोभ या दोन्ही संकल्पना सांगितल्या. लाभ कशाला म्हणावं आणि लोभ कशाला म्हणायचं ऐका. सांडून मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देऊनी मी शंभू शांभवी झालो. ज्ञानोबाराय बोलतायत मिठाने मीठपणाचा लोभ सोडला आणि मिठाने सिंधुत्वाचा लाभ घेतला. मिठाच्या दोन अवस्था आहेत. आपण आता समुद्राच्या जवळ राहतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे जास्त सांगण्याची गरज नाही, फक्त दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. मीठ आपल्याला दोन अवस्थांमध्ये पाहायला मिळतं. आपण खाण्याकरता वापरतो ते मीठ खड्याच्या रूपामध्ये अवस्थेमध्ये पाहायला मिळतं, मीठ रूपाने पाहायला मिळतं. आणि जोपर्यंत हे मीठ मीठ रूपाने बनलं नाही, आकाराला आलं नाही, तोपर्यंत ते कोणत्या रूपात आहे? द्रव म्हणजेच पातळ, म्हणजेच कुठं असतं ते? समुद्रात, पाण्यात, समुद्राच्या रूपाने. मीठ मीठ रूपानेही पाहायला मिळतं आणि मीठ समुद्र रूपानेही पाहायला मिळतं. दोघांमध्ये काय फरक आहे? ज्ञानोबाराय बोलतायत मिठाचं मीठ रूपाने राहणं हा त्याचा लोभ आहे आणि मिठाचं समुद्र रूपाने राहणं हा त्याचा लाभ आहे. विठाला 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 विठाला. थोडंसं लक्ष द्या, कळेल. मिठाने मीठ रूपाने राहणं चांगलं का मिठाने समुद्र होऊन राहणं चांगलं? खाताना तुम्ही मीठ का सगळे आळणी आहेत? मग मिठाने समुद्र रूपाने राहणं चांगलं
का मिठाने मीठ रूपाने राहणं चांगलं? नाही कळत भाषा तुम्हाला? समुद्र रूपाने राहणं चांगलं. मग आपण भाज्या कशा करणार? आपले पदार्थाला चव कशी येणार? आपली गरज म्हणून मिठाने मीठ रूपाने राहावं. पण मिठाला जर विचारलं का रे बाबा तुझी काय इच्छा आहे, ते मीठ म्हणेल मी समुद्र रूपाने राहिलेलंच फार चांगलं आहे. का बरं? त्याचं कारण आहे, ते मीठ सांगतं. ते म्हणतंय जेव्हापासून मी समुद्रातून बाहेर आलो तेव्हापासून माझे हाल सुरू झालेत. कोणाचे? मिठाचे. फार हाल आहेत महाराज. ते ज्या भाजीत टाकलं जाईल त्या भाजीसारखं तळलं जातं, कधी भाजलं जातं, कधी शिजलं जातं. आता त्याच्या काय काय अवदशा होतात हे आपल्याला काय सांगायची गरज आहे? बरं, ते मीठ प्रत्येक जण आवर्जून घेतो. मिठाशिवाय कोणालाही चव लागत नाही. काय? रुची नेदिते अन्न. त्यात नसता मीठ नसेल तर भोजनाला चव आहे का? नाही. प्रत्येक भोजनामध्ये मीठ लागतं. पण तरी सुद्धा मिठाला किती महत्व आहे आणि मिठाची गरज आपल्याला किती आहे याचाही विचार केला जाऊ. कारण आता सध्या तर एक नवीन निघालंय काहीतरी. काय? ते वरून मीठ घेतलं का म्हणतात, डॉक्टर म्हणतात घेत नाही जायचं, थोडंसं आळणी खाल्लं तरी चालेल, पण मीठ जास्त खायचं नाही. साखरेपेक्षा ते जास्त घातक आहे असं मी तर ऐकलंय. काय मला नक्की माहीत नाही. असो, त्याचा जो काय असेल तो परिणाम. पण मिठाच्या संबंधाने पहा, मिठाला जर विचारलं तर ते मीठ म्हणेल माझी अवदशा झाली, माझे हाल झाले. केव्हापासून? समुद्रातून बाहेर आल्यापासून. शिजतं, भाजतं, तळतं, काय होतील ते परिणाम होतात. एवढंच नाही, महाराज आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, म्हणायचे बा एवढंच नाही, माणसं मीठ खातात, खाल्ल्यावर त्याचं काय होतं? खाल्लेल्या मिठाचं तरी काय होतं? आपल्याकडे म्हणे ना खाल्लेल्या मिठाला, हां, मग त्या खाल्लेल्या मिठाचं तरी काय होतंय? त्याचे सुद्धा चांगले परिणाम आहेत असं नाही. एक उदाहरण सांगतो पहा. आपण अनेक प्रकारचे पदार्थ खातो, त्याच्यामध्ये चव अर्थात रस भिन्न आहेत. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू हे सगळे पदार्थ खातो, बरोबर आहे? शरीर ते सगळे पदार्थ पचवतं. आपल्या शरीरामध्ये एक उदरामध्ये भगवंताने सांगितलं ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नं चतुर्विधम पचामी. 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. ही भगवंताची भाषा. अर्थात तो जठराग्नी भगवान परमात्मा वैश्वानर रूपाने प्रत्येकाच्या उदरामध्ये आहे, ते पचवतो, सगळं अन्न पचवतो. पण याच्यातून जे अन्न खाल्लंय, जे अन्न आपण खातो त्याच्यातलं काही परत विष्ठा रूपाने बाहेर येतं की नाही? मळ म्हणून बाहेर येतं ना. ते मळ म्हणून जे बाहेर येतं त्याच्यात जास्त प्रमाण कशाचं याचा विचार करा. आता मी तुम्हाला जास्त नाही सांगत, ते शरीरशास्त्राचा स्वतंत्र विचार आहे. आपल्या शरीराला किती दार आहेत माहिती आहे का तुम्हाला? हां, नवद्वारी पुरी देही. आपल्या शरीराला 9 द्वार आहेत. 2 डोळे, 2 कान, नाकाच्या 2 पुड्या, तोंड 7 आणि खाली मलमूत्र विसर्जनाची 2 दारं. अशी 9 दारं आपल्या प्रत्येकाच्या शरीराला आहे. या प्रत्येक दरवाजातून काहीतरी पदार्थ उत्सर्जित केला जातो. मलविसर्जन करणं, मूत्रविसर्जन करणं एवढंच नव्हे तर डोळ्यातून काहीतरी बाहेर येतं. अगदी मल म्हणूनच येतो, आपण टाकून देतो. कानातूनही काही पदार्थ बाहेर येतो, मळ येतो, त्यालाही आपण टाकून देतो. नाकातून काय येतं ते माहिती आहे तुम्हाला. ते सुद्धा आपण काय साचवून ठेवत नाही, ते सुद्धा आपण टाकूनच देतो. आणि तोंडातून खाकारा वगैरे जर आला तर तो सुद्धा आपण फेकून देतो. मला एवढंच विचारायचं आहे, आपल्या शरीराच्या 9ही दरवाजातून बाहेर येणारे हे जे सगळे पदार्थ आहेत, या सगळ्यांची चव कशी आहे तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यांची नाही माहिती, पण निदान नाकातल्याची तरी. त्याची चव घेतली नाही असा माणूस सापडणंच कठीण आहे महाराज. फार अवघड. हां, कशी असते त्याची चव? खरट म्हणजे घेतली, चला हरकत नाही. ऐका, आता मला हे सांगायचं आहे, फक्त नाकातून येणाऱ्या पदार्थाचीच चव खारट असते असं नाही. शरीरशास्त्र सांगतं आपल्या शरीराच्या 9ही दरवाजातून जो काही मल उत्सर्जित होतो ना, त्या प्रत्येक द्रवाची, त्या प्रत्येक पदार्थाची, त्या प्रत्येक मलाची चव खारटच आहे. प्रत्येकाची चव कशी आहे? खारट आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही नंतर टेस्ट घेऊन पहा. मला शरीरशास्त्र सांगायचं म्हणून मी आपल्या समोर ठेवतोय. प्रत्येक दरवाजातून बाहेर आणण्याची चव कशी आहे? खारट आहे. मग आता ऐका, हे सगळं जे खारट आहे, खारट म्हणजे त्याच्यात जास्त काय? मीठ आहे, बरोबर आहे? खारट आहे म्हणजे त्याच्यात काय आहे? मीठ आहे. म्हणजेच आपल्या शरीरात जरी मीठ गेलं तर बाकीच्या चवींना, बाकीच्या रसांना शरीर स्वीकारतं, पण मिठाला शरीरात सुद्धा ठेवत नाही. प्रत्येक दरवाजातून त्याला बाहेरच टाकते. बरं, या 9 दरवाजातून बाहेर येतं असं नाही. आपल्या प्रत्येक रोमारोमातून
आपण जर कष्ट केले तर घाम बाहेर येतो ना, घाम बाहेर येतो. घामाची चव आंबट असते का कडू असतो? हा, घामाची चव सुद्धा कशी असते? खारटच असते. म्हणजेच आपल्या प्रत्येक रोमारोमातून बाहेर पडणारा जो घाम आहे त्याच्यातही कोणाचा अंश जास्त आहे? मिठाचाच आहे. म्हणजेच मीठ शरीर सुद्धा त्याला आतमध्ये ठेवत नाही. आता याच्यापेक्षा मिठाची अजून काय अवनती व्हावी? आणि ही सगळी मिठाची अवनती झाली याचं एकच कारण आहे, काय? मीठ समुद्रातून बाहेर आलं. विठाला विठाला का सांगतोय मी आपल्याला हे? मिठाने समुद्र होऊन राहणं हा मिठाचा लाभ आहे, आणि मिठाने मीठ होणं हा मिठाचा लोभ आहे. मग आता लाभात गंमत आहे का लोभात मजा आहे? लाभातच राहिलं पाहिजे. लोभात आलं का माणसाची अवनती होते, लोभामध्ये आलं का माणसाची अवदशा होते, माणसाची अधोगती होते. आणि काय गंमत आहे महाराज, सध्या माणसं एकमेकाला भेटली का रामराम करतात, जय हरी. का आता रामराम जय हरी केलंच पाहिजे. अगदी कुठंही म्हटलं आणि भेटलं का रामराम एकमेकाला केलाच पाहिजे. पण ते एक आता नवीन झालंय, शेवट आपलं बोलणं, आपली भेट संपली का चला येतो, लोभ असू द्या म्हणतात ना. काय असू द्या? लोभ. खरं सांगा, लोभ असला पाहिजे का लाभ असला पाहिजे? लाभ. आणि तुम्ही काय असू द्या म्हणता? लोभ. म्हणजेच आपली व्यावहारिकता आपण प्रगट करतोय. विठाला 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 पारमार्थिक माणसाने प्रयत्न करायचाच असेल तर तो लोभासाठी करू नये, मग लाभासाठी करावं. तुका म्हणेला होया तो व्यापार